जय हो मित्र हो, स्वागत आहे मित्रांनो। बऱ्याचशा शेतकऱ्यांची अपडेट असे, बऱ्याचशा शेतकऱ्यांचा मेसेज असा आहे की बऱ्याचशा शेतकरी आपण रोज कापूस बाजार भावाची अपडेट देतो, पण आपण बघतोय की या काळामध्ये तुरीचं सध्या आवक जास्त झालेली आहे आणि या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांनी तुरीचं देखील चांगल्या पद्धतीत उत्पन्न घेतलेलं आहे। मित्रांनो, आपण जर बघितलं तर गेल्या अतिवृष्टीच्या काळामध्ये तुरीचं अनेक नुकसान झालेलं आहे, पण या तुरी म्हणजे अतिवृष्टीच्या काळातून जी काही तूर वाचलेली आहे जी तूर अतिशय शेतकऱ्यांनी कष्टातून पिकवलेली आहे मित्रांनो। पण या कष्टातून पिकवलेल्या तुरीला आज काय सामान्य पद्धतीने बाजारभाव मिळतोय, सर्वसाधारण व्यापारी आपल्या सोबत आहे, गंगापूर तालुक्यात आपण आहोत, त्यांच्याकडे जाणून घेऊयात आणि एकंदरीत तुरीची आवक कशी आहे, येणाऱ्या काळात तुरीला बाजारभाव वाढेल का आणि आजची नेमकं तुरीची अपडेट काय आहे। तर काका तुमचं नाव सांगा आपल्या शेतकरी मित्रांना। माझं नाव विजय बाबूराव सुराळे आहे। तुर्काबाद खराडी रेणुका ट्रेडिंग कंपनी या नावाने माझी दुकान आहे। दुकान आहे तुमची। बरं काका, किती वर्षापासून तुम्ही व्यवसाय करता? 35 वर्षापासून हा व्यवसाय वा, खूप मोठा अनुभव आहे काका। हा अनुभव माझ्या शेतकरी मित्रांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तर काका, आवक कशी आहे तुरीची यंदाच्या? सध्या चांगली आवक चांगली आवक आहे। तर आजचा भाव काय मिळतोय तुरीला? आता 6,000 पासून ते 7,071 पर्यंत आम्ही घेऊन राहिलो। 7,100 रुपयापर्यंत आपण तुरीला बाजारभाव घेत आहेत। तर हमी भाव जो आहे तो 8,000 रुपये घेत आहे वाटतं, की नाही? बरं, काय येणाऱ्या काळामध्ये तुरीचा बाजारभाव वाढेल का? येणाऱ्या काळामध्ये तुरीचा बाजार पुढच्या महिन्यात शक्यता आहे वाढण्याची। शक्यता आहे वाढण्याची, बरोबर। 8,000 पर्यंत येईल। काका, तुमच्या अनुभवानुसार मागच्या वर्षीचा काय बाजारभाव होता? 7,500 हाच होता, आहे की नाही? तर आणखी आता मित्रांनो, हे होते पांढऱ्या तुरीचे भाव, पण आणखी जर आपण विचार केला तर एक काळी तूर देखील मार्केटमध्ये आहे। तर त्या काळ्या तुरीला एकंदरीत काय बाजारभाव मिळतोय? काळ्या तुरीला आता सध्या 84 ते 85 भाव चालू आहे। 8,400 ते 8,500 रुपये त्या काळ्या तुरीला बाजारभाव मिळतोय, बरोबर आहे। तर मित्रांनो, आपण बघतोय की गेल्या काळामध्ये लोक काळ्या तुरीचे जास्त उत्पन्न घ्यायचे, बरोबर ना? पण येणाऱ्या काळामध्ये काय झालं, पांढऱ्या तुरीचं उत्पन्न वाढलं आणि काळीचं कमी केलंय, काळ्या तुरीला मागणी वाढली का? मागणी वाढलेली। पण मित्रांनो, एक गोष्ट आहे की ज्या गोष्टीची आवक वाढली त्याचा रेट कमी होतो आणि ज्या गोष्टीची आवक घटलेली आहे तिथं बाजारभावामध्ये वाढ होतो। तर या शेतकरी मित्रांनो, आजची एकंदरीत स्थिती। भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।